माझ्यावर खोटा गुन्हा हा राजकीय स्टंट, दोषींवर कडक कारवाई करावी, माजी आमदार शिरीष चौधरी. नंदुरबार. माझ्या घरावर झालेला हल्ला हा गावगुंडांच्या माध्यमातून रचलेला कट असून या हल्ल्यामागे दुसऱ्याच व्यक्तीचा हात असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केलाय. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करण्यात यावी अशी ठाम मागणी त्यांनी केली. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिरीष चौधरी यांनी सदर घटनेची सविस्तर माहिती देताना सांगितले, नियोजित पद्धतीने गावातील काही समाजकंटकांकडून आमच्या घरावर हल्ला करण्यात आला असून आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. माझ्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा पूर्णतः खोटा व बनावट असून तो केवळ राजकीय स्टंट म्हणून दाखल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. विरोधकांकडून दबाव टाकण्यासाठी व माझी राजकीय बदनामी करण्याच्या उद्देशाने हा प्रकार रचण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माझा मुलगा प्रथमेश चौधरी हा उपनगराध्यक्ष बनला, ही गोष्ट विरोधकांना सहन झाली नाही, त्यामुळे त्यांच्याकडून हा हल्ला करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून केली जाणार असून सत्य बाहेर येईल व दूध का दूध, पाणी का पाणी होईल असा विश्वास शिरीष चौधरी यांनी व्यक्त केलाय. चौकशीत जो कोणी दोषी आढळेल तो प्रत्यक्ष हल्लेखोर असो किंवा मग पडद्यामागील सूत्रधार, त्याच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले असल्याचे शिरीष चौधरी यांनी सांगितले. रात्री आमच्या घरावर सशस्त्र दरोडा जो पडला तेव्हा आमच्या घरावर जो जीवे ठार, आमच्या पूर्ण परिवाराला जीवे ठार मारण्याच्या हेतूने काही लोकांनी, काही गावगुंडांनी जे अवैध धंदे नेहमी चालवत असं सगळ्यांनी आमच्या घरावर हल्ला केला. त्या संदर्भात आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली होती आणि यामध्ये पोलीस प्रशासनाला आम्ही फिर्याद देत असताना जे सीसीटीव्हीचे फुटेज आम्ही दिलेले आहेत, त्या फुटेजमध्ये विशिष्ट लोक ज्यांच्यावर असंख्य गुन्हे, मर्डरचे गुन्हे आहेत, 307चे गुन्हे आहेत, लोटऱ्याचे गुन्हे आहेत, असं अवैध धंदे चालवणारे त्या परिसराचे पोरं आहेत आणि यांच्या मागे जो आखा आहे, यांना नेहमी सपोर्ट करतो, राजकीय पाठबळ देतो, राजकीय संरक्षण देतो, या मागचा जो आखा आहे याने या पद्धतीने आमच्या घरावर हल्ला करण्याचा त्यांनी सांगितलेलं आहे. तर मी पोलीस प्रशासनाला, आम्ही माननीय आमचे नेते श्री चंद्रकांत रघुवंशी साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष रामय्या रघुवंशी असतील, यांच्या मागच्या आका, कारण एक गुन्हेगार आहेत, यांना कितीही काही केलं तर यांना शिक्षा होण्यापेक्षा यांच्या मागचा जो आका आहे त्याला लवकरात लवकर सापडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आम्ही निवेदन आणि विनंती केलेली आहे. त्यामुळे आजही आम्ही माझ्या लेटर पॅडवर आम्ही त्यांना सांगू की याच्या मागचा जो सूत्रधार आहे हा मेन सापडायला पाहिजे, कारण हा सापडल्यावरच सगळं काम होईल. त्यांचे मोबाईलचे सगळे CDR चेक करा, कुणाकुणाचे फोन आलेले आहेत, कुणाचे आलेले आहेत, प्रशासनाला त्यांच्याबद्दल कुणाचे फोन आलेले आहेत यांची तुम्ही चौकशी करा, असं निवेदन आम्ही अधीक्षक साहेबांना देणार आहोत. हा जो आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा राजकीय स्टंट म्हणून करण्यात आलेला आहे की जेणेकरून यांच्या नावाने गुन्हा दाखल केला तर ही केस कॉम्प्रोमाइज व्हायला पाहिजे, या हिशोबाने त्यांनी हे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु पोलीस प्रशासन त्यामध्ये सखोल चौकशी करतील आणि याच्यात जे दूध का दूध आणि पाणी का पाणी आहे ते निश्चित तेज मागणी केलेली आहे की या आरोपींना कठोर कारवाई करण्यासाठी यांच्यावर मोक्याच्या याच्याने संघटित गुन्हेगार आहेत ते, त्याच्यामुळे याच्यावर मोका लावण्याची आम्ही विनंती केलेली आहे. त्यांनी सांगितलं की कायद्यामध्ये ज्या पद्धतीने बसेल तसं आम्ही यांच्यावर कठोर कारवाई करू, असं आम्हाला अधीक्षक साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे. आमच्या घरावरती जो प्राणघातक हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आमच्या परिवारावरती ठार मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आमच्या घरावरती पेट्रोल बॉम्ब फेकले, वाहनं जाळण्याचा प्रयत्न केला आणि विविध हत्याराच्या मार्गाने जे आमचा परिसर नव्हे त्या नंदुरबारवरती दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर त्याची ही माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जे काही एव्हिडन्स आहे ते आम्ही तर प्रशासनाला दिलेलेच आहेत, परंतु तुमच्यापर्यंत पण पोहोचावं हा त्याचा मागचा मेन हेतू आहे. कारण की काही एव्हिडन्स
तुमच्यापर्यंत पोहोचलेले नसतील तर तुमच्या नजरेतनं आणायचं आहे. आणि हे नंदुरबारमध्ये शांतता प्रस्थापित कसं होईल आणि या गुंडांचा बंदोबस्त कसं होईल हे आपल्या वतीने, कारण की लोकशाहीच्या चौथा स्तंभ म्हणून तुम्ही ओळखले जातात, तर तुमच्या वतीने, जनतेच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने याच्यावरती वचक कसं बसवलं जाईल हे सांगण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मी आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार, मी श्रवण दत्तेस, पोलीस अधीक्षक नंदुरबार. दिनांक 10 तारीख रोजी एक नगरपालिकाचे निवडणुकाचे नंतर उपनगराध्यक्षची पद निवड झाल्याने एका पक्षाची मिरवणूक चालू होती. त्या मिरवणूकमध्ये समोरचे जे काही गटाचे लोक होते आणि जे विजयी गट होते त्या दोघांमध्ये भांडणामुळे एक किरकोळ घटना घडली होती. त्यानंतर त्याच दिवशी रात्री पुन्हा एक काही समाजकंटकाकडून एका गटाचे माजी आमदार श्री शिरीष चौधरी यांचे घरावर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या अनुषंगाने आणि दिवसामध्ये जी घटना घडली त्या अनुषंगाने एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले. दोन्ही पक्षाचे 2-2 क्रॉस ऑफेन्सेस असे 4 ऑफेन्सेस दाखल करण्यात आले. त्यानंतर एक पोलिसांतर्फे सकाळी जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये दोन्ही पक्षांनी आपली तक्रार न दिल्यामुळे जे काही घटना घडली त्याची कॉग्निझन्स घेऊन सिटी पोलीस स्टेशन नंदुरबारमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर रात्री जे घटना घडली त्याच्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापले 2-2 गुन्हे त्यांची तक्रार नोंदवली. दोन्ही गुन्ह्यामध्ये 310 भारतीय न्यायसंहिता डकैतीचे कलम व इतर अन्य कलम लावण्यात आले. आणि त्यानंतर दुसरे 2 क्रॉस ऑफेन्सेसमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्टचे ॲक्ट अंतर्गत व कलम अंतर्गत 2 गुन्हे नोंद करण्यात आले. यामध्ये जे श्री चौधरी यांचे घरावर झालेला हल्ला होता त्या गुन्ह्यामध्ये CR नंबर 12/2026 नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत आपण 5 आरोपींना अटक केली आणि त्यांना माननीय न्यायालयासमोर आपण हजर केलेले आहे आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज.